महाराष्ट्र आरटी 2026 मार्फत ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय आरटी प्रवेश प्रक्रियेला दिवसेंदिवस विलंब होत आहे. तारीखवर तारीख मिळत आहे. आता ही तारीख वाढत वाढत जानेवारीची फेब्रुवारीमध्ये गेली आहे. ती पुढे आणखीन किती वाढेल त्याची काही शाश्वता नाहीये. परंतु यामध्ये दोन गोष्टी आहेत. विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ शकतं. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरं म्हणजे पालकाचा मनस्ताप वाढणार आहे. त्यांची संभ्रमावस्था वाढणार आहे. त्यांचा मनस्ताप होणार आहे. त्यातच या प्रक्रियेमधून तुम्ही ही जी काही कोणी भोळी-भाबडी आशा आपल्याला आहे, की लॉटरी सिस्टम्समध्ये नंबर लागणारच. परंतु त्याला प्लॅन बी काय तयार ठेवला पाहिजे, त्याबद्दलही सविस्तर चर्चा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ त्या पालकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्र असतील किंवा तुमच्या घराशेजारी असतील, ज्यांची मुलं 2019, 20, 21 मध्ये जन्मली आहेत, त्यांनाही आरटी सारख्या योजनेचा फायदा होऊ द्या किंवा जे कोणी आरटीच्या भरोश्यावर बसलेत, तर त्यांना प्लॅन बी काय असतो, तो त्यांना करण्यात मदत होईल. चला आता माहितीला सुरुवात करूया. मित्रो, आरटी प्रवेश प्रक्रिया जर जानेवारी महिन्यात दुसरा टप्पा सुरू नाही झाला तर फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. आणि जर फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत नुसतं नोंदणीच झाली तर लॉटरी ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागेल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी लागल्यानंतर पुढे 10 दिवस देण्यात येतील, 10 ते 15 दिवस कागदपत्र जमा करण्यासाठी आणि पडताळणीसाठी पुढे 10 दिवस. आता ज्यांचं कुणाचा लॉटरीमध्ये नंबर लागला म्हणजे तुम्ही निश्चिंत झालात असं नाहीये. त्यांना टांगती तलवार आहे. ना सुख आहे ना दुःख आहे. जोपर्यंत तुमच्या हातात ऍडमिट कार्ड येत नाही तोपर्यंत त्याचं काहीही शाश्वती नाहीये. ज्यांचा नाही लागला ते मार्चमध्येच एप्रिलमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु ज्यांचा नंबर लागलाय त्यांच्यात आणखीन धाकधूक असते. तर आपल्याला काय करायचं आहे, प्लॅन बी एक तयार करून ठेवायचा आहे. तो प्लॅन बी काय असणार आहे, तर की तुम्हाला जी कुठली इच्छुक शाळा असेल, तुमच्या घराशेजारची शाळा असेल, आरटीच्या भरोशावर न राहता तुम्हाला त्या शाळेत ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. ऍटलीस्ट टोकन अमाऊंट भरून सीट बुक करून घ्यायचं आहे. मग त्यांनी काय होईल, जर समजा तुमचा आरटीएत नंबर नाही लागला तरी तुम्हाला ती जागा मिळणार आहे. आणि आरटीएत नंबर लागला आणि समजा कागद पडताळणीमध्ये किंवा घराच्या पडताळणीमध्ये तुमचा बाद करण्यात आला अर्ज, तरी तुम्हाला तुमची सीट सेफ आहे. किंवा जर तुमचा लागला, तुमची पडताळणी झाली, तुमची फीस तर काही वापस मिळणार नाही, परंतु तुम्हाला ते पुढचं शिक्षण जे आहे ते मोफत होणार आहे. आता या प्रक्रियेला किती उशीर होऊ शकतो? लॉटरीमध्ये नंबर लागला, कागदपत्र तपासणी मार्चमध्ये झाली. एप्रिल महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला समजेल, की तुमचे कागदपत्र योग्य होते, तुमची पडताळणी योग्य होती आणि आता तुमचं ॲडमिशन भेटू शकतं. त्यामुळं माझी सर्व पालकांना विनंती आहे, की एप्रिल महिन्यामध्ये जनरली सगळेच ॲडमिशन्स मार्चमध्ये बंद होतात. एप्रिलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष आय-सी-एस-सी बोर्ड, सी-बी-एस-ई बोर्डचं सुरू होतं. त्यामुळं सगळ्यांना प्लॅन बी हाच आहे, की आजच तुमच्या घराशेजारी जी शाळा आहे, त्या शाळेत तुम्ही चौकशी करा आणि जिथं ती काही जी काही फीस असेल त्याची जी काही टोकन अमाउंट असेल 5,000 10,000 ते भरून तुम्ही तुमच्या पाल्याची सीट ही रिझर्व्ह करून घ्या. आरटीमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला ती फीस वापस भेटणार नाही. परंतु जर नंबर नाही लागला तर होईल काय, तुम्ही आरटीच्या भरोश्यावरती राहाल. आरटीत नंबर नाही लागला दुर्दैवानं, ह्याही शक्यता आहेत, 70% चान्सेस आहेत नंबर न लागण्याचे, तर तुम्हाला इच्छुक शाळाही मिळणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला अतिरिक्त पैसे भरून डोनेशन भरून पाहिजे ती शाळेत ऍडमिशन घ्यावं लागेल किंवा नको असताना सुद्धा अशा कुठल्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागेल जिथं तुम्हाला ऍडमिशन मिळतंय. तर ही होती माहिती. पुढं उशीर झाल्यामुळं काय मनस्ताप होऊ शकतो, वर्ष कसं वाया जाऊ शकतं, त्यासाठी प्लॅन बी काय आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला तर सबस्क्राईब कराच. परत एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये काय चुका होऊ शकतात, याची सखोल माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर करण्यात येईल. आशा करतो ही माहिती आणि हा अपडेट तुमच्यासाठी दिलासादायक आहे. त्याच्याशी संदर्भात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत भेटूया नवीन अपडेट, नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.